मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली बातमी। ईडीकडून मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे। कृष्णा सोन्नरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, या सगळ्या प्रकरणात आपण पाहतो की मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आधीपासून तपास सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये एकूण 13 जणांना आरोपी करण्यात आलेला आहे। त्यापैकी आरोपी केतन कदम आणि जय जोशी हे अटकेमध्ये होते। जय जोशीला कालच कोर्टानं जामीन दिलेला आहे आणि बीएमसीचे अधिकारी सुद्धा यामध्ये आरोपी आहेत। मात्र आता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाच्या आधारावरतीच मुंबईतल्या ईडीनं सुद्धा या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता आणि तपासाला सुरुवात केलेली होती। आणि आज जी माहिती मिळते त्यानुसार सकाळपासूनच ईडीची वेगवेगळी पथकं ही मुंबईतल्या अनेक ठिकाणी छापेमारी करतायत। बीएमसीचे जे आरोपी अधिकारी आहेत त्याचबरोबर जे कंत्राटदार आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी ही छापेमारी केली जाते असं देखील बोललं जातं आहे। या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि तशाबतचे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेला सापडलेले होते। मात्र आता ईडीने सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही तपास केलेला आहे त्यानुसार अनेक ठिकाणी मुंबईतल्या छापेमारी केली जात असल्याचं समोर आलेलं आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।